चला तर मंडळी, मस्त असं चिली पनीर बनवूया. याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 250 ग्रॅम पनीर, एक कांदा, ढबू मिरची एक, हे सगळं मी उभं चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर आलं 1 टेबलस्पून बारीक चिरून, लसूण 1 टेबलस्पून बारीक चिरून, सोया सॉस 1 टेबलस्पून, ग्रीन चिली सॉस 1/2 टेबलस्पून, कॉर्नफ्लॉवर 2 टेबलस्पून, टोमॅटो केचप 1 टेबलस्पून, व्हाईट पेपर पावडर 1/4 टीस्पून, 2 मिरच्या आणि लाल तिखट 1/2 टीस्पून. आधी आपण पनीरला कॉर्नफ्लॉवर लावून घेणार आहे आणि लाल तिखट जे आहे ते आपण याला लावून घेणार आहे. ह्याला हलक्या हलक्या हाताने आपण मिक्स करायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये, अगदी चिमूटभर मीठ, आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान. असं छान असं हे हलक्या हलक्या हाताने आपण मिक्स करून घेणार आहे सगळं. आणि त्यानंतर हे पनीर जे आहे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे आपण मीडियम टू हाय फ्लेमवर फ्राय करून घेणार आहे. छान हलकासा असा गोल्डन कलर आला की हे काढून घ्यायचं आहे आपल्याला. पनीरवर एक छान असं कोट होतं कॉर्नफ्लॉवरमुळं. अशा प्रकारे मी सगळे पनीर जे आहेत ते तळून घेणार आहे याच्यामध्ये. आता त्याच कढईमध्ये थोडंसं आपण तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला जो लसूण आणि आलं आहे ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे. थोडंसं सॉते करायचं आपल्याला कलर गोल्डन कलर येऊन नाही द्यायचा. थोडंसं सॉते करायचं, त्याच्यामध्ये लगेच मिरची टाकायची आहे. त्यानंतर कांदा आणि ढबू मिरची याच्यामध्ये टाकायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर व्हाईट पेपर पावडर हे परतून घ्यायचं आहे थोडं आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला सोया सॉस ॲड करायचा आहे याच्यामध्ये. डार्क सोया सॉस घातलेला आहे मी हा. त्यानंतर आपण त्यामध्ये ग्रीन चिली सॉस घालणार आहे. आणि टोमॅटो केचप. खूप झटपट होते ही रेसिपी, अगदी तुम्हाला रेस्टॉरंटसारखी टेस्ट लागणार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. त्यानंतर थोडीशी अगदी मी चिमूटभर साखर टाकलेली आहे याच्यामध्ये आणि व्हिनेगर जे आहे ते 1/2 टीस्पून घालायचं आपल्याला. आणि रेड चिली पावडर 1/4 टीस्पून घातलेली आहे. त्यानंतर पनीर ॲड करून मस्त असं परतून घ्यायचं याला. आणि थोडासा फूड कलर, जर तुम्हाला फूड कलर नको असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. थोडासा फूड कलर घालायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर हे बघा, आपली मस्त अशी पनीर चिली तयार झालेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.